लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीनो 17वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला भेटलेला आहे, काल भेटलाय, आज भेटलाय. कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे. आणि लाडक्या बहिणीनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कालपासून वितरण सुरू झालेलं आहे आणि वाटप कधीपर्यंत होणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला मी देत आहे. आणि त्या लाडक्या बहिणीनो बऱ्याच लाडक्या बहिणीला आज पैसे येत नाहीये, त्याचा अर्थ असं समजू नका की वाटप थांबलेलं आहे. तर लाडक्या बहिणीनो वितरण हे शनिवारपर्यंत चालणार आहे, ही तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सुरुवातीला सांगत आहे. शनिवारपर्यंत वितरण असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे या अर्थ समजू नका की वितरण थांबलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो काळजी करायची बिलकुल गरज नाही. अजून एक महत्त्वाची अपडेट आली, ती अपडेट तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कोणत्या जिल्ह्यामधल्या अजून लाडक्या ताई बाकी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक विनंती आहे. कालपासून वाटप सुरू झालेलं आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटलेला नाहीये, याचा अर्थ असं समजू नका की वितरण थांबलेलं आहे. एक कळकळीची विनंती आहे, बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या ठिकाणी मधली मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, शनिवारपर्यंत वाटप असणार आहे. जोरात तुम्हाला वाटप होईल शनिवारपर्यंत, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. उद्या शुक्रवार शनिवार हे 2 दिवस अजून महत्त्वाचे आहेत. या 2 दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. टेन्शन घेऊ नका. बऱ्याच लाडक्या ताईंना काल संध्याकाळी पैसे आले नव्हते, त्यांना पण मी ते सांगत होतो की लाडक्या ताईंनो काळजी करू नका, रात्री 8 वाजेपर्यंत वितरण चालू होतं, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. आज पण पैसे आले असतील, पण खूप कमी प्रमाणात. आज परत सांगतो लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणत असाल की सर आज वाटप झालं का नाही, तर लाडक्या ताईंनो खूप खूप कमी प्रमाणात वाटप झालेलं आहे. म्हणजे तुरळक स्वरूपात आपण म्हणू शकतो वाटप झालेलं आहे. म्हणजे महत्त्वाचे जिल्हे आहेत जिथं ज्या ठिकाणी हप्ता वाटप झालं की फास्ट स्वरूपात कमेंट्स येतात, ते लाडक्या ताईंनो लक्षात घ्या. ते जिल्हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप झालेलं आहे ते मी सांगणार आहे. वितरण संपलं आहे का, याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला देऊन टाकतो लाडक्या ताईंनो. वितरण संपलेलं नाही. वितरण संपलेलं नाही. बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत असेल की सर काल हप्ता आला, आज हप्ता आम्हाला का नाही आलेला आहे, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, वितरण संपलेलं नाही. शनिवारपर्यंत वितरण चालू राहणार आहे. ही तुम्हाला मधली गोष्ट सर्वात अगोदर, सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर, ट्रिक्स गुरु या चॅनलवर मी देत आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. आणि सर्वांना माहिती आहे आपण ज्या गोष्टी बोलतो त्या सत्य असतात. बऱ्याच वेळेस तुम्ही आता अनुभव घेतला असेल, मी ज्या गोष्टी बोलल्या होत्या 20 डिसेंबरला सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो 22-23 तारखेला पैसे येणार नाहीत, डायरेक्ट 28 ते 31 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे येणार, गुड न्यूज भेटणार. खोटं असेल तर जाऊन व्हिडिओ बघा. आणि त्याच स्वरूपात 31 डिसेंबरला तुम्हाला वाटप सुरू झालं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की म्हणले होते जानेवारी जाईल आता वाटप, असं होईल तसं होईल, पण मी तुम्हाला ठामपणे सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की 28 ते 31 डिसेंबर पर्यंत वाटप होणार आहे. आणि ती गोष्ट एकदम मी ठणकावून सांगितली होती, कारण की आपल्याला मधल्या गोष्टी माहीत झाल्या होत्या आणि ते तुम्हाला मी सांगितल्या होत्या. त्याचबरोबर आज खूप कमी प्रमाणात वाटप झालेलं आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. आज वाटप होत आहे का, तर होत असेल, पण खूप कमी प्रमाणात. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये डायरेक्ट मी सांगत आहे, खूप कमी प्रमाणात वाटप होत आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे येत नसतील तर याचा अर्थ समजू नका की वितरण थांबलेलं आहे, वाटप या ठिकाणी चालू आहे. 18वा हप्ता केव्हा मिळणार आहे. आता बघा, बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी प्रश्न करत आहेत की सर आम्हाला आता हा हप्ता भेटलाय, 17वा हप्ता भेटलाय, जवळजवळ 2 महिन्याचा गॅप पडायला, मग 18वा हप्ता कधी भेटणार आहे, सरकार हा हप्ता कधी टाकणार आहे, याच्याबद्दल लाडक्या ताईंनो काळजी करू नका. 17व्या हप्त्याचं वाटप झाल्यानंतर त्याच्याबद्दल मी या ठिकाणी डायरेक्ट आदित्य तटकरे मॅडम यांना मी संपर्क साधणार आहे आणि डायरेक्ट ती माहिती त्यांना मी विचारणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. फक्त या ठिकाणी हे 17वं वितरण संपवून द्या. वितरण संपल्यानंतर 18व्या हप्त्याबद्दल मी विचारणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला, तर आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट मी दाखवते बघा. 30 मिनिटापूर्वी आज 1 जानेवारी बघा. अजून एक महत्त्वाची गोष्ट विसरून गेलो, सकाळच्या पण याच्या आनंदाच्या भरात ही गोष्ट विसरून गेलो. तर आज बघा 1 जानेवारी आहे, वर्षाचा नवीन दिवस आहे. तर सर्व माझ्या लाडक्या बहिणींना ह्या गुरुदादाच्या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा लाडक्या ताईंनो. बघा, सर्वांना हे वर्ष खूप आनंदाचं सुखाचं जावं, प्रत्येक लाडक्या ताईंना हे हप्ते भेटत राहावेत, अशीच मी ईश्वर
ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व लाडक्यांना हॅपी न्यू इयर. चला आता बघूया काय नेमकी गोष्ट आहे. बघा लाडक्यांनो, या ठिकाणी आपल्या चॅनलवर ट्रिक्स गुरु या चॅनलवर 30 मिनिटापूर्वी एक मी अपडेट टाकली होती, पोस्ट टाकली होती, एक पोल घेतला होता. याच्यामध्ये विचारलं होतं आज कोणाला 1,500 रुपये जमा झाले, आज कोणाकोणाला 1,500 रुपये जमा झाले. आज म्हणजे काय 1 जानेवारीला कोणाला जमा झाले. तर बघा हो 1,500 रुपये आले. 42% लाडक्यांनी बोललेलं आहे. नाही आले आणखी 58%. बघा या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे. 58% लाडक्याताई म्हणतात की पैसे नाही आले, 42% म्हणतात की पैसे आलेले. म्हणजे लाडक्याताईंनो तुरळक स्वरूपात या ठिकाणी वितरण या ठिकाणी चालू आहे. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी किती वोट झाले ते पण तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात. चला आता याच्यावरनं वेळ घालवता आता तुम्हाला मेन गोष्टीकडे येणार आहे, ती म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालंय ते पण तुम्हाला सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दादा मला जानेवारीचा हप्ता आला नाही. मी जळगाव जिल्ह्यातून अंमळनेर बोलते. बघा अजून जानेवारीचा हप्ता अजून आलेला नाही, कुणालाच आलेला नाही लाडक्यातून. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, 17वा हप्ता भेटलेला आहे. नाशिकला आलेलं नाही. या ठिकाणी बघा 1 तासापूर्वी त्यांनी कमेंट टाकली नाशिकला आलं नाही. तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं लाडक्यातून, वितरण झाल्या तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती लाडक्यातून, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे. बघा तुम्हाला आता विश्वास पटायला लागला असेल. मी ज्या गोष्टी तुम्हाला काल सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता समजल्या असेल. नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई असेल, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी हे नागपूर जिल्हा असेल. या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच लाडक्यांची मेसेज येणार आहेत आणि त्यांना हप्ता वाटप उशिरा होणार आहे. हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लाडक्यांनो, आणि ती गोष्ट तुम्ही आता पाहायला भेटली असेल तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो लाडक्यांनो, तुम्हाला रेकॉर्डिंग करायची असेल तर रेकॉर्डिंग करून घ्या. आपण जे बोलतो लाडक्यांनो तुम्हाला ते भविष्यात पाहायला मिळतं. तर लाडक्यांनो आठवत असेल तुम्हाला 8 डिसेंबरला GR आला होता. 9 डिसेंबर 8 आणि 9 डिसेंबरचे आपले व्हिडिओ जाऊन पहा. या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की बऱ्याच लाडक्याताईंना यावेळेस हप्ते भेटणार नाहीयेत. बऱ्याच लाडक्याताई मेसेज करणार आहेत की सर हप्ते आले नाहीत, हप्ते नाही आले. तर लाडक्याताईंनो 8 आणि 9 डिसेंबरचा व्हिडिओ जाऊन पहा. जवळजवळ मी 15-20 दिवसापूर्वीच ही गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला यावेळेस हप्ते कमी येणार आहेत, म्हणजे कमी लाडक्याताईंना हप्ते येणार आहेत. हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. आता लाडक्याताईंनो आता तुम्हाला विश्वास पटायला लागला की आपण जे 15-20 दिवसापूर्वी जे सांगितलं होतं ते तुम्हाला आता पाहायला मिळत आहे. तर लाडक्याताईंनो बघा आणि काळजी करू नका. यावेळेसचे हे हप्ते जसे होतील पुढचे हप्ते तुम्हाला सुरळीत होतील, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. ठाणे जिल्ह्याला पण पैसे आलेले नाहीयेत, नाही आले. पुणे जिल्ह्याला पण पैसे आलेले नाहीत, दादा अजून आलेले नाहीयेत. बघा भरपूर सारे अजून लाडक्याताई आहेत की ज्यांना पैसे आलेले नाहीयेत. भरपूर सारे लाडक्याताई, भरपूर अशा कमेंट्स यायला लागल्यात की अजून पण पैसे आलेले नाहीयेत. नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, इकडे रायगड जिल्हा असेल, भरपूर सारे असे जिल्हा आहेत, परभणी जिल्हा आहेत, लातूर. तुम्हाला सगळ्या कमेंट्स तुम्हाला वाटलं तर वाचून दाखवतो लाडक्याताईंनो. अशा भरपूर साऱ्या कमेंट्स येतात. बघा या ठिकाणी बघा रायगड जिल्ह्यामध्ये आले नाहीत, या ठिकाणी बघा तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये आले नाहीत, नागपूर जिल्ह्यामध्ये आले नाहीत. लाडकी बहिणी केवायसी मुदतवाढ जानेवारीपर्यंत व्हायला पाहिजे. तर लाडक्याताईंनो बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते समजून घ्या. तर केवायसी आता संपलेली आहे. आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट जर उघडली तर त्यातली ती लिंक गायब झालेली आहे. ती लिंक आता तुम्हाला दिसणार नाहीये, कारण की 31 डिसेंबर पर्यंतच ती लिंक होती. आणि मी हात जोडून विनंती सगळ्याला करत होतो की लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या. मुदतवाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मुदतवाढ होणार आहे, पेपरला आलतं, न्यूज पेपरला आलतं, टीव्हीमध्ये पण आलतं की मुदतवाढ होईल. पण मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलं तर लाडक्याताईंनो की मुदतवाढ यावेळेस होणं शक्य नाही. आणि आपण या ठिकाणी मागणी पण केली नव्हती, कारण की ऑलरेडी एकदा आपली मागणी केली होती आपण की केवायसीची मुदतवाढ व्हायला पाहिजे. आणि जवळजवळ 1-1.5 महिन्याचा वेळ दिला होता आणि केवायसी वेबसाईट एकदम चांगल्या प्रकारे सुरळीत चालत होती, त्याच्यामुळे आपण मागणी परत केली नाहीये. पण जर तुम्हाला अजून वाटत असेल असं कोणत्या लाडक्याताई आहेत का यांची अजून पण केवायसी पेंडिंग आहे, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. त्यांच्या लाडक्याताईंची ती लिस्ट बनवून मी आदित्य तटकरे मॅडम यांना मी भेटणार आहे, बोलणार आहे. याच्याबद्दल लाडक्याताईंनो सगळ्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आणि लाडक्याताईंनो एक गोष्ट सांगतो, काळजी करू नका. 100% तुमचे हप्ते येतील. फक्त शनिवारपर्यंत वाट बघायची आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.